कसं सांगायचं, आता तिला माझी गरज आहे, हे जर आपण आपल्या डोक्यात ठेवलं ना तर गोष्टी सोप्या होत जातात. पिकू सिनेमात एक फार कमाल डायलॉग आहे की एक उम्र के बाद माँ बाप जिंदा रहते नहीं, उन्हें जिंदा रखना पड़ता है. सो ही गोष्ट खरंच खूप खरी आहे. एक आपल्या आई वडिलांना कधीपासून आपली लहानपणापासून ते आपल्या सोबत असतातच. आपल्याला उठवण्यापासून, आपल्याला झोपवण्यापासून, आपल्याला खाऊ घालण्यापासून, आपल्या बोटाला धरून चालवण्यापासून हे सगळ्या जबाबदाऱ्या ते पार पाडतात. मग एका पॉइंट नंतर त्या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्या आहेत हे समजणं आणि ते पार पाडणं हे आपलं कर्तव्य असं मला वाटतं. आई ना छान गाते सुद्धा आणि डान्स सुद्धा करते असं मी ऐकलंय. नाही मी ते करायला नाही लावणार आहे, घाबरू नका. पण आईसोबत केलेला कुठला डान्स तुला आवडला होता? आईला नाही करायला लावणार मी, तू करून दाखव. तुम्ही बघितलंय, मी तुला बघितलंय करताना. नको कोरिया. मग तुला कुठलं गाणं आवडतं? मग मी नाही सांगितलं, तिची अपेक्षा आहे. मला ती गाणं येतच बनलं. तुला ते स्कूल मध्ये शिकवलंय? कोणी शिकवलं? वेगळं का काढते, असं का काढते तू? अगं आम्हाला स्कूलमध्ये असं शिकवलं होतं बाळा, लगेच काढायचं, बस काढायचा. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आली आहे तुला जपणारा आहे या सिरियलच्या सेटवरती. आणि आता माझ्यासोबत अंबिका आणि वेद आहेत. खूप छान वाटतं त्यांना भेटून, कारण मदर्स डे हे निमित्त आहे आणि आई आणि मुलगी सोबत असले की छानच वाटतं. कशा आहात तुम्ही? आम्ही मस्त. तू कशी आहेस? मस्त. ती एवढी मस्ती करते की ती बोलूनच देत नाही कोणाला. तर तुला असं कधी डिस्टर्बन्स होतं का की अरे शांत हो ग, असं कधी होतं का? नेहमी नाही, पण कधी कधी जेव्हा सिरियस सीन असतो, जेव्हा खूप इमोशनल डायलॉग्स असतात आणि हिची सतत बडबड सुरूच असते, आई हे असं झालं, आई हे असं करूया, आई, मग तिला वेदा थांब आता जरा वेळ, ओ बस माझे डायलॉग्स आहे, मग बसते गप्प ऐकते. पण हॅपी मदर्स डे. तिला आम्ही विचारलेलं की तू आईला हॅपी मदर्स डे कसं म्हणणार आहे, तर तिने ते बोलून दाखवले आता. ती म्हणाली नाही मला काय माहिती मी काय बोलू असं वगैरे तिची रिॲक्शन होती, पण तिने स्वतःहूनच केलंय, ते छान वाटलं. एवढी ऍक्च्युअली ती खूप मॅच्युअर्ड आहे. बघायला तिचं सीन सुरू असताना एकदम हळू बोलते आणि मग सीन संपला, कट झालं की तिचा आवाज वाढतो. मग ही पहिल्यापासूनच अशी होती की आता सिरियलच्या सेटवरती हळूहळू तुमच्याकडून शिकते? नाही, तिला तिच्यात ती समज आहे समाव, कारण ही तिची काही पहिली मालिका नाही, आधी तिने काम केलं त्यामुळे तिला कामाची ती समज आहे, तिला टेक्निकली ती स्ट्रॉंग आहे. खरंच छान वाटतं लहान मुलांना बघताना. आणि तिने रील्स वगैरे करून दाखवलेले आम्हाला, ट्रेंडिंग रील्स वरती डान्स केलेला आणि तेही ओळखायचं होतं म्हणून तिने एकदम असं डेडिकेशननी केलं की हिला मला ओळखूनच द्यायचं नाही, हे इतकं सगळं भांडण वगैरे झालेलं. तर सेटवरती तुम्ही अशी मजा करत असता का की रील्स काढणं किंवा बाकीच्या गोष्टी असतात ते करणं, असं होतं का? नाही, रील्स ते असं चालतच. रील्स वगैरे अजून तरी नाही, आणि मला या लुकमुळे जरा रेस्ट्रिक्शन्स आहेत. हा बाकी धमाल करतो. मदर्स डे येत आहे, सो तुला तुझ्या आईला काही बोलायचंय का? किंवा आता एक डिस्टन्स होतं, ऑब्व्हियसली तुझं लग्न झाल्यापासून एक डिस्टन्स आलं असणार आणि त्यात कामामध्ये पण तुला वेळ नसेल मिळत, सो तुम्ही कसा तो बॉन्ड क्रिएट अजून सुद्धा तसा स्ट्रॉंग ठेवलाय? नाही, मुळात माझा आणि माझ्या आईचा बॉन्ड सुरुवातीपासूनच खूप स्ट्रॉंग आहे आणि ती माझ्या आईपेक्षा जास्त माझी खूप जवळची मैत्रीण आहे. जर माझ्या आयुष्यात कुठली चांगली वाईट हॉरिबल कुठलीही गोष्ट घडली की मी तिच्यासोबत शेअर करते. त्यामुळे मला मित्रमैत्रिणी कमी आहेत असं म्हणायला हरकत नाही. की हो, जेव्हापासून मी घराच्या बाहेर राहायला लागले तेव्हा जे काही मोजके 2-4 मित्रमैत्रिणी झाले, जे अजूनही माझे घट्ट मित्रमैत्रिणी आहेत. नाहीतर त्या व्यतिरिक्त कायम आईच. आणि अजूनही तिच्यासोबत एक जरी फोन झाला नाही असं होत नाही, माझा दिवसातला एक फोन तिला असतो. आणि तेच ग, तिच्यासोबत ना आई मुलीपेक्षा मैत्रिणीचं नातं जास्त असल्यामुळे डिस्टन्स कधी निर्माणच झालं नाही आमच्यात. ते बॉन्डिंग सुरुवातीलाही तसंच होतं आणि अजूनही ते तसंच आहे. किती छान आहे. कारण एक आपण म्हणतो की एक 40 नंतर प्रत्येक स्त्री बदलते आणि मुलं मोठी झाल्यावर एक डिस्टन्स होतोच. आणि त्या मेनोपॉजमध्ये सुद्धा एक होतं की चिडचिड होते, मग एक स्वभाव बदलतो. मग ते स्वभाव बदलणं असणं आणि तू ते हँडल कसं केलं? कारण मला तरी नाही जमत आहे अजून सुद्धा. अगं नाही बघ, काय म्हणते, ह्या गोष्टी आपणच समजून घ्यायच्या असतात आणि ह्या गोष्टी गिव्ह अँड टेकच्या असतात, सगळ्यात महत्वाच्या गोष्टी. म्हणजे कसं सांगायचं, आता तिला माझी गरज आहे, हे जर आपण आपल्या डोक्यात ठेवलं ना तर गोष्टी सोप्या होत जातात.
पिकू सिनेमात एक फार कमाल डायलॉग आहे की एक उमर के बाद माँ बाप जिंदा रहते नहीं उन्हें जिंदा रखना पडता है. सो ही गोष्ट खरंच खूप खरी आहे. एक आपल्या आई वडिलांना कधीपासून आपली लहानपणापासून ते आपल्या सोबत असतातच. आपल्याला उठवण्यापासून, आपल्याला झोपवण्यापासून, आपल्याला खाऊ घालण्यापासून, आपल्या बोटाला धरून चालवण्यापासून हे सगळ्या जबाबदाऱ्या ते पार पाडतात. मग एका पॉइंट नंतर त्या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्या आहेत हे समजणं आणि ते पार पाडणं हे आपलं कर्तव्य असं मला वाटतं. आणि येस, तिला ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस मी अवेलेबल असणं ही बेसिक गोष्ट आहे फार. बरोबर आहे. मला हिला विचारायला आवडेल वेदाला की आता एवढा आई 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 हे खूप वेळ चालू होतं, आई आई आई. सो तुला आईची कुठली गोष्ट आवडते? आता सांगू नको ती छान आहे, मला ती समजून घेते, हे तुझं बोलून झालंय. वेगळं काही बोलशील का आता? नाही. नाही, ते बोलणार आहेस. तुला माझी कुठली गोष्ट आवडते वेदा सगळ्यात? आई लाड करते. आई लाड करते आणि काय? आई जवळ घेते. जवळ घेते. आणि मग आईने कुठला खाऊ आणला की तुला आवडतो? आई 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 कोणता? वेफर्स. आई घरून डब्बा घेऊन येते ना तेव्हा तुझी आई पोहे देते. पोहे देते. आणि चॉकलेट्स? आई चॉकलेट पण देते. चॉकलेट पण देते. मग तुम्ही मस्ती कशी करता? म्हणजे तर समज आईसोबत मस्ती करायची आहे, मग तुम्ही मस्ती कशी करता? वेदा मस्ती नाही, वेदा दिवसभर फक्त मागे मागे असते पदर धरून. आई आई इकडे चल, आई हे कर, आई हे खेळ, असं तिचं दिवसभर मागे 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 सुरू असतं. असं करते तू? नाही. इकडे बघ, इकडे बघ. नाही करत, पदर घेऊन फिरत नसतेस इकडे तिकडे. मगाशी आपण बाहेर शूट करताना तू माझं पदर घेऊन फिरत बसली होती. आई मला सोडून नको जाऊ, आई मला सोडून नको जाऊ. तुला आईसोबत खेळताना, आता तुम्ही गेम खेळता ना, तुला गेम खेळायला खूप आवडतात. मग हा खूप आवडतं. तू आल्यापासून गेमच करते. मग आईसोबत कुठला गेम खेळायला तुला आवडतो? म्हणजे आता बघ, आता मी ऍपल बोलणार, मग ते ऍपल बनाना बोलणार, मग ऍपल बनाना किवी, मग ऍपल बनाना किवी स्ट्रॉबेरी, अच्छा. ऍपल बनाना किवी स्ट्रॉबेरी अननस, तसं. अच्छा, तो वाला गेम तुला आवडतो आईसोबत खेळायला. आई ना छान गाते सुद्धा आणि डान्स सुद्धा करते असं मी ऐकलंय. चलते रे मेरे इश्क सिका सिका उचाले. नाही, मी ते करायला नाही लावणार आहे, घाबरू नका. पण आईसोबत केलेला कुठला डान्स तुला आवडला होता? चलते रे मेरे इश्क. आईला नाही करायला लावणार मी, तू करून दाखव. आई पण मला नाही येत करता. तुम्ही बघितलंय, मी तुला बघितलंय करताना. कोरिया नको कोरिया. मग तुला कुठलं गाणं आवडतं? गाणं बोल. चलते रे मेरे. मग मी नाही सांगितलं, तिची अपेक्षा आहे. मला ती गाणं येतच नाही मुळात. हे बघ. चलते रे मेरे इश्क सिका सिका उचाले, मेरे हवाले. चलते रे मेरे इश्क सिका सिका उचाले. येतं की तुला एवढं? हवाले कहता है क्या तेरा जिया फूलों पे झालं. वा, किती छान केलंस ग. आणि काय म्हणते, मला येत नाही. आईकडून शिकलीस तू. आईचा तो व्हिडिओ एवढा व्हायरल झाला होता की सगळ्यांनी. अगो बाई, आईने तुझी नजर काढली पाहिजे ना, की तू आईची नजर काढते. पण ती करते. तिला जर काही आवडलं ना, छान आवरून वगैरे आली की ती. कोणाकडून शिकली तू ते? मी आपोआप शिकले. आपोआप शिकली? तुला शिकवायची गरज नाहीये म्हणजे. आपण एक गेम खेळूया. तुला खूप अशी आतूर इच्छा होती ना, गेम पाहिजे. मी ना एक शब्द सांगणार, तुला ते ड्रॉइंग काढावं लागणार आणि जो पहिलं ड्रॉइंग काढणार तो जिंकणार. ओके? तुला मगाशी फेवरेट डोरेमॉन आवडला होता. डोरेमॉन कडून दाखवशी? मला नाही येत. येतं. कोण 2 गोळे काढायचे. आईला येतं वाटतं, आईने बघते. तू इथे बस, म्हणजे ती तुझ्या कानात सांगेल. तू मला फोनवर दाखवलंस तरी चालेल, म्हणजे मग मी काढेल. झालंय. अगं बा, तुला वाचता नाही येणार जर तुम्ही फोनवर. नाही, डोरेमॉन फक्त काढायचंय. डोरेमॉन काढायचंय. हा, मला डोरेमॉन नाही काढ. म्हणून तर बोलली डोरेमॉन काढायचंय, फक्त डोरेमॉन काढायचंय. मी आई शिकवेल ना तुला. नाही, तू फटाफट काढे, मला वेळ लागेल. ठीक आहे, मी तुला दुसरं देऊ मग. दुसरं हार्ट तुला इझीच येणार ना ग. हातचा बलून. तू ते टेक ट्रायंगल मध्ये, मला त्याचं नाव नाही माहिती. फोटो दाखवते, बेस्ट आहे.
समोसे. हा जो होता ना कुठे गेला ट्रायंगल. हो हा पण आता याचं डोकं कळलं याचे पाय कसे आहेत. पाय दाखवते. नाही नाही दीदी मी नाही करणार एवढा हार्ड आर्ट. अगं डोरेमॉन काय डोरेमॉन काढ. सोपं आहे. नाही. हे बघ मग तू जिंकणार कशी. असं दोन हे फक्त डोरेमॉन असं झालं असं त्याचं ते गॅजेटची बॅग हे बघ आणि त्याचे सिम्पल हा डोरेमॉन. डोरेमॉनचं काय काय एक असं वेलंटी वाजवून आणि मग असं गोल आणि मग असं आणि मग असं नाग एवढं कोण लक्षात ठेवणार आहे. मग बघून काढ. नाही मी नाही. तुला काय काढायचंय. मला हा तुला काय काढता येतं चित्र. मला लवकर बोल आपल्याकडे वेळ नाही. फ्लॉवर काढ. हा? फ्लॉवर तरी येईल. मी हार्ट काढणार. हा काढ. अजून गेम आहेत ना ते दुसरे गेम घेणार आहे मी नाही घेणार आहेत ते. अजून एक असं हार्ट काढणार मग ते रफ करणार मग तू परत बोलणार. हा 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 तसं आहे. ठीक आहे. गो ओके. काय काढू हार्ट. हे मला जमत नाही माझं. माझा हार्ट इतका अगं नाही ग तुझ्या वयाच्या मनाने आणि माझा हार्ट चांगलाच आहे. आई तुझा रेड वाला आहे. ओके हार्ट काढलेला आहे. आता ऍपल काढ. आता बोलू नको की हार्ड आहे. आता इझी आहे ऍपल. तू हे दे आणि घे. हे असे लाड करावे लागतात. हे असं काही असलं आपलं की दुसऱ्यांना द्यावं लागतं. मला नाही होत आहे. अगं ते चुकून आलेलं रेड. इथून ते चुकून झालं राजा. हा ते त्याच्यामुळे झालं रेड. या बाजूने असं काढलं ना म्हणून. आता नाही करणार ना. हो हो नाही करणार. ऍपल काढ. आता रफ कर. राहू दे ना ते. राहू दे राहू दे. रेड आलंय तिला नको येते रे. नो टँट्रम्स नुसते टँट्रम्स आहे. ओके. ओके सॉरी. पण ऍक्च्युली ना हे आईकडून तू शिकली पाहिजे होती की कसं काढायचं. मग तसं बॉन्ड असं छान दिसला असता. ते म्हणतात ते कोऑर्डिनेशन दिसलं असतं. काय करायचं? ऍपल. थांब हा चल उडी माग डिस्को. टमाटर बडे मजेदार. अगं टमाटर नाही आहेत ते ऍपल आहेत. टमाटर बडे मजेदार. कोण लवकर काढणार वेदा की आई. मी काढला पण. अरे बघ वेदाचं झालं पण. वा आईने किती छान काढलंय ना. मी ना काढला ना. तू पण नाही छान नाही बाळा काढलंय. तुझं जास्त छान झालंय. तू परत रेड. तू उलट अगं हे ते होणार ते तुझ्याकडे पण आहे. ती आई त्या साईडने करते म्हणून आपण नेक्स्ट काढूया. थांब. आता रफ. हा थांब नको राहू दे बाजूला काढायचं म्हणजे मग त्यांना फोटो घेता येतो त्याचा. हो आई पण मी किती मोठे काढले. असू दे ना. असू दे. तू इथे काढ. तू इथे फ्लॉवर काढ. कोणता फ्लावर रोज. हा रोज. अच्छा रोज काढायचंय. तिला विचारायचं नाही रोज. अगं नाही लहानपणी एक रोज शिकवायचं बघ स्कूलमध्ये. अरे हा ते तिने काढला. तिला येतं ना रोज म्हणून ती बोली रोज काढूया आपण. असं समथिंग ना. ताई तू किती छान ड्रॉइंग करते. अगं काही काय म्हणलं. बनलं. तू ते स्कूलमध्ये शिकवलंय. कोणी शिकवलं. तू वेगळा का काढते असं का काढते तू. अगं आम्हाला स्कूलमध्ये असं शिकवलं होतं बाळा. लगेच काढायचं बस असं काढायचा. अरे हा रे चांगलं ऍक्च्युली. मुलगी आईला शिकवू दे की ते. काही वेळ लावते मी तर 1 मिनिटात करते. सॉरी राजा. ओके येस डन. छान दिसतोय. आपल्याला एक स्कूलमध्ये सायन्सला माहितीये लिफ्ट शिकवायचे काढायला. तो येतो काढता. असा ना हा हा नाही मी तरी काढू आता. हो काढ. तू पण काढ. ट्री. हो तीच सांगते कर. ती मगापासून सांगते हे करा ते करा. परत ते लाल बिल नको व्हायला बघ. हो मग सेट वरती जर अशी ही खूप रडत असेल किंवा वैतागली असेल तिचे टँट्रम्स अशी सुरू होतात तुमच्याकडे की नाही. होतात ना खूप असतं तिचं. काय करते मग ती? आजच तिने माझा ओरडा खाल्लाय. ओरडा खायला लागतो हिला सारखा. सारखा नाही पण म्हणजे मी वेदाचे लाड खूप करते. पण जर वेदाने वाह्यातपणा केला कोणाला उलट बोलली किंवा काही केलं तर मी तिला ओरडतेही तेवढीच. आई बनलं पण माझं. बनलं पण तुझं. वा वेगळं काहीतरी ट्री काढलंयस. आई तू आज काय काढ द्यायचा काय काय असं असं काढ ना. कसं अब्बा असं काढ. कसं काढाय. अच्छा तुला ते स्कूलमध्ये तसं शिकवलेलं. हा. तुला हार्ट काढायचं होतं तर हार्ट काढून दाखव मला. हात झाला ना आपला. परत काढ ना. तू पुसला ना तो.
हात काढायचं. ते काढते कोपऱ्यात एक हार्ट. ते समर वेकेशन सुरू झाले तर तुझी समर वेकेशनची एखादी आठवण कुठली होती आईसोबतची? आईसोबतची म्हणण्यापेक्षा आम्ही सगळेच जण फिरायला जायचो. कुठलंही समर वेकेशन किंवा दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या की, आणि आमच्या सगळ्या ट्रिप प्लॅन नसायच्या. आम्ही कधी कुठे सगळेजण जमलो चला जाऊया असं म्हणत. आणि माझ्या लहानपणी आता ताडोबा याचं खूप क्रेज होतं तेव्हा. हा, आणि नाही ग आता बरंच हे आहे की जायच्या आधी महिनाभर आधी रिझर्वेशन आणि वगैरे वगैरे. तेव्हा तसं नव्हतं काहीच. आणि मी चंद्रपूरलाच राहायचे. माझा आजोबा चंद्रपूरचं आहे. त्यामुळे संडे आहे किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांना गेलोय मामा मावशीकडे तर आम्ही चाललोय ताडोबा फिरायला. ते इतकं इझी होतं तेव्हा. आता नाहीये तसं. नाही. पण आता जर सांगितलं की तुला समर वेकेशन सुरू झाले त्याने तुला सेट मधून अशी छान 2-3 दिवस सुट्टी मिळाली, 2-3 दिवसच मोठी असते सध्या, सो ती मिळाली तर तू काय करशील? मी घरी जाईन गडचिरोलीला. मम्मी पप्पा सिम्बा म्हणजे माझा डॉग. आणि मी तिथे छान तुला माहिती आहे ना पिल्या सिम्बा, तू फोटो पण बघितलेस त्याचे. छोटू पिल्लू आहे माझ्याकडे. तो आणलं का नाही तो? तिकडे आहे ना मम्मा पप्पाकडे. तर येस तिकडे जाईन आधी. तिकडे जाशील ना? किती छान वाटतं ना असं सुट्टी म्हटल्यावरच एकदम भारी वाटतं. सुट्टी पडली वगैरे. तुमच्या दोघींचा बॉन्ड सांगायचा म्हटलं तर तुम्ही कसं एकमेकांना कनेक्ट झालात किंवा एक आई आणि मुलगीचं नातं क्रिएट करायला थोडा एक वेळ लागतो कारण ऑब्व्हियसली लहान आहे पटकन कनेक्ट नाही होणार. पण ही अशी वाटत नाही मला, ती खूप जास्त एक्स्ट्रोवर्ट वाटते मला. हो नाही. आणि वेदा आणि माझं बॉन्डिंग होण्याचं कारण पहिलं हीच आहे की हिने मला कधीच असं डे वनला की आपण पहिल्यांदा असं म्हणतोय की हॅलो ताई किंवा चेतन मी तुला मारेन तिकडनं टिवल्या पावल्या करतोय. तर ती कधीच अशी इंट्रोवर्ट राहिली नाही किंवा माझ्याशी बोलली नाही असं झालं नाही. त्यामुळे ती सहज आली, सहज बोलायची. पहिल्या दिवसापासून ती आई 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 अशी होती. त्यामुळे तिच्यासोबत बॉन्ड खूप पटकन झालं. त्याचं कारण तीच आहे. येस, ऍक्च्युली आई मला पण आल्यापासून तिथे थांब ना का चालली वगैरे असं तिथं सुरू आहे ते. आता जाता जाता तुला जर आईला काही सांगायचं असेल किंवा एखादी मेसेज एखादी गोष्ट तू सांगितली नाहीयेस तिला आणि राहिली आहे सांगायची, ती जर सांगायची असेल ती कुठली? सांगायची राहिली आहे असं नाही, तिला माहिती आहे. पण तरी ह्या निमित्ताने जर हा मेसेज तिच्यापर्यंत जाणार असेल तर माझं खूप प्रेम आहे मम्मी तुझ्यावर. म्हणजे आयुष्यात कितीही माणसं येऊ देत, कितीही महत्त्वाची माणसं येऊ देत, पण तू माझ्या आयुष्यात नंबर 1 असणार आहे आणि त्याच्या पुढे मागे कोणीच नाही. सो तू माझी पहिली प्रायोरिटी होतीच आहे आणि कायम राहणार आहेस. आणि माझं कायम तुझ्यावर खूप प्रेम आहे. येस, थँक्यू सो मच. फक्त हे फोटो जे काही काढलेले ते दाखवा. याच्यावर बघ, आधी मी रोज काढला मग हे काढलंय. साधारण या झाडावर हे गुलाब लागले असं दिसतंय. माझी बाई एवढी जागा उरली. तू काय काढशील? आई लिही तिथे, फक्त हॅपी मदर्स डे लिही तिथे. हा थांब, इथे मी आय लव्ह यू वेदा लिहिते. ठीक आहे, ती दिली आय लव्ह यू आई असं लिही. तर मी पण लिहिते आय एल ओ व्ही ई लव्ह. येस. जर वेदाला तुला सांगायची इच्छा झाली की अशी वागू नकोस तशी वागू नकोस, हे सांगण्याच्या व्यतिरिक्त तू किती छान आहेस, तू किती चांगलं काम करतेस असं सांगायचं झालं तर कसं सांगशील? मी तिला गिफ्ट देते. मी जर तिचं मला एखादा सीन खरंच खूप मनापासून आवडला तर मी तिच्यासाठी चॉकलेट, तिच्यासाठी असं नाही इन जनरली जर मला कोणाचा सीन मनापासून आवडला तर मी त्यांना अप्रिसिएशन म्हणून चॉकलेट देते. सो मी वेदाला सगळ्यात मोठं चॉकलेट दिलं कारण तिचं काम मला सगळ्यात जास्त आवडलं होतं. ती इतकी लहान आहे पण ती इतक्या समजूतदारपणे काम करत होती. सो ऍक्च्युली ती आज फक्त तिचं पॅकअप 1 वाजता झालंय, फक्त ती इंटरव्ह्यू साठी इतका वेळ थांबली आणि ती पण त्याच एनर्जीने. अशी टँट्रम्स नाही दाखवते काय का थांबवलं वगैरे असं काहीच नाहीये तिचं. तिच्या एनर्जीचं खरंच कौतुक आहे. कारण एकदा मला आठवतं आमचं काय डे नाईट शूट होतं की काहीतरी होतं की रात्री खूप उशीर झाला होता, शिफ्ट एक्सटेंड झाली होती आणि आम्ही सगळेच जण वैतागलो होतो की गरम होतंय, हे होतंय, ते होतंय. बरं आम्हाला वेळ मिळाला की आम्ही बसतोय जरा वेळ, शांत आहोत वगैरे वगैरे. ही थ्रू आउट सीन मध्ये काम करतीये, बाहेरही दंगा करतीये, सगळ्यांसोबत गप्पाही मारते आणि शेवटच्या सीन पर्यंत तिचा उत्साह कायम होता. लहान मुलांचं कौतुकास्पद आहे खरं. झालं का तुझं लिहून बाळा? ओ ग बाई,
आय लव्ह यू आई. हॅपी मदर्स डे. येस, दाखवशील बाळा तिकडे ते? तू पण दाखवते. येस. थँक्यू सो मच. असेच आपण भेटत राहूया, गेम खेळत राहूया आणि तुला नक्की नेक्स्ट टाइम मी किटकॅट आणून देणार आहे. थँक्यू. अजून एक गेम अजून एक गेम द्या तर त्या आधी खेळ.